मृतदेह अगदी फेकून टाकण्यात आलेले आहेत आणि ऑलरेडी 2-3 वेळा मी बोलून झालेलं आहे, रेकॉर्ड करून झालेलं आहे, पण ते नीटच होत नव्हतं, माझ्याने बोललंच जात नव्हतं. त्या इमेजेस सुद्धा मी बघू शकलेली नाही आहेत. मृतदेह एकाच ठिकाणी असे जमा झालेले आहेत. ठीक आहे, मला त्याच्यावर काही आता अजून बोलता येणार नाहीये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून आपण बघतोय आपली कंडिशन एकदम वर्स्टच होत चाललेली आहे. आता मी आपली कंडिशन का म्हणतोय, ऑलरेडी आपण आपल्या देशाबद्दल, भारताबद्दल तर नेहमी म्हणतच असतो की पूर्ण ओव्हरऑल आपल्याला एक डेटा मिळत असतो, गव्हर्नमेंटकडून आपल्याला तो डेटा दिला असतो की आज एवढी लोक पॉझिटिव्ह आली, नवीन लोक पॉझिटिव्ह आली, त्यानंतर एवढ्या लोकांचे डेथ्स झालेले आहेत. पण ना एक इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा आपण बघितलं, पर्सनली सुद्धा आपल्याला सतत कॉल्स येत असतात की आज या रिलेटिव्हची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे किंवा फ्रेंड्सचे फॅमिली मेंबर्स असतील. तर सध्या आपण बघितलं ना तर या कोरोनामुळे खूप निगेटिव्हिटी पसरवलेली आहे आणि आता असं वाटतं की बस झालं, अजून किती. आणि त्यातच ना अजून अशा न्यूज येत आहेत की अजून कोरोना काय बघायला लावणार आहे ना ते सुद्धा माहिती नाहीये आपल्याला. बिहारमध्ये आताच एक घटना समोर आलेली आहे. तर बिहारमध्ये गंगा नदीमध्ये 150 पेक्षा जास्त मृतदेह हे तरंगताना सापडलेले आहेत. आता लेक्चर सुरू करण्याआधी ना मला समजत नव्हतं की नक्की कशी सुरुवात करू, त्यामुळे मी अशी सुरुवात केली आणि ऑलरेडी 2-3 वेळा मी बोलून झालेलं आहे, रेकॉर्ड करून झालेलं आहे, पण ते नीटच होत नव्हतं, माझ्याने बोललंच जात नव्हतं. आता प्लस पुढे लेक्चर सुरू करण्याआधी किंवा तुम्ही व्हिडिओ बघण्याआधी जर तुम्ही लहान आहात तर प्लीज हे लेक्चर बघू नका. खूपच हार्ट ब्रेकिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि जर कोणी लहान मूल शेजारी असेल तुमच्या बसलं तर लांब जाऊन बघा. ओके, सो बघा आता ही जी न्यूज आहे नक्की ही घटना काय, तर आपल्याला ना आकडे थोडे तुम्हाला कदाचित न्यूज चॅनलवर वेगळे बघायला मिळू शकतात, काही न्यूज पेपर्समध्ये वेगळे बघायला मिळू शकतात, कारण की ऑफिशियल्स करून हे आकडे थोडेसे वेगळे एक्सेप्ट केले गेलेले आहेत. तर तिकडचे जे लोकल रिपोर्टर्स आहेत किंवा तिकडे जी राहणारी लोकल लोक आहेत त्यांच्याकडून हे आकडे वेगळे सांगितले जात आहेत. जसं बघा, व्हाईल सम रिपोर्ट्स सेड देअर वर अराउंड 10 to 12 बॉडीज, अदर्स सेड देअर वर 40 to 45 बॉडीज आणि इवन 150. ओके, मग हे जे मृतदेह आहेत ते कुठे सापडलेले आहेत, तर ते सापडलेले आहेत भारताच्या नकाशात जर तुम्ही बघितलात तर बिहारमध्ये बक्सार जवळ. आता इथे बक्सार थोडंसं आपण झूम करून बघूया. गंगा नदीच्या अगदी जवळ असलेलं हे शहर आहे आणि गंगा नदी कशी वाहत येते तिथून, तर इथून उत्तर प्रदेशमधून प्रयागराज, त्यानंतर वाराणसी आणि मग ती बिहारला जाऊन मिळते. आता इथे तुम्हाला मी का सांगते की उत्तर प्रदेशमधून येते, कारण की एक पूर्ण न्यूज समजून घ्या. तर बघा हे काय सांगतायत इथे की बिहारच्या बक्सार जवळ चौसा स्मशान घाटामध्ये कमीत कमी 40 मृतदेह. आता ज्यावेळी मी प्रिपरेशन करत होती ना तेव्हा त्या न्यूजमध्ये 40 मृतदेह होते, पण त्यावर सतत काही ना काहीतरी अपडेट येते. तिथेच ही जी मृतदेहांची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं न मिळाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडलेत असं वृत्त तिथे. पण प्रशासनाने हा दावा फेटाळलाय. प्रशासनाने दावा फेटाळलाय म्हणजेच काय, तर प्रशासन आहे तिकडचं ते म्हणतंय की कोविड-19चे जे पेशंट्स आहेत त्यांचे हे मृतदेह नाहीयेत, तर याच्या मागे काहीतरी वेगळं रिझन असू शकतं. मग ते काय वेगळं रिझन आहे त्याचा ते तपास घेतील. ओके, पण जे काही असो, जरी कोविड-19च्या बॉडीज इथे जर त्यांनी गंगा नदीमध्ये टाकून दिल्या, जरी ते कोविडमुळे मृत्युमुखी पडले असतील, जर त्यांची डेथ झाली आहे तर त्यांचं एक प्रॉपर अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे. ओके, आणि जर वेगळी काही गोष्ट असेल, वेगळं काही रिस्पॉन्सिबल असेल तर मग ते तर एकदम वर्स्टच झालं. तर काय, बक्सरचं एक चरित्रवहन घाट आहे, त्याला एक पौराणिक घाट मानलं जातं. तर जनरली तिकडच्या आसपासच्या प्रदेशातले लोक काय करतात तर त्या घाटाजवळच येतात मृतदेह जाळण्यासाठी. पण त्या घाटामध्ये पूर्ण जागा फुल झालेली आहे, जागा नाहीये तिथे मृतदेह जाळण्यासाठी, म्हणून जवळच अजून एक घाट आहे चौसा स्मशान. तर त्या स्मशानामध्ये सुद्धा जागा नाहीये. मग काय करण्यात आले, त्या स्मशानाजवळच घाटाजवळ गंगा नदीमध्ये मृतदेह अगदी फेकून टाकण्यात आलेले आहेत. इनफॅक्ट ज्या वेळेला मी न्यूज बघत होती तर त्या इमेजेस सुद्धा मी बघू शकलेली नाहीयेत. मृतदेह एकाच ठिकाणी असे जमा झालेले आहेत. ठीक आहे, मला त्याच्यावर काही आता अजून बोलता येणार नाहीये. आपण पुढे वळूया. तर बिहारमध्ये दररोज 10,000 रुग्ण आढळत आहेत आणि 60हून अधिक जणांचा तिथे मृत्यू होतोय. ओके, आणि आता इथे जी सापडलेली मृतदेह आहेत ती आत्ता तरी आपल्याला एक आकडा येतोय 150 आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतं. मग यापेक्षा इनह्युमन आपल्याला अजून काय बघायला मिळू शकतो या परिस्थितीमध्ये,
पण बघा यावर जेव्हा तपास होईल आपल्याला काही गोष्टी समजतीलच. तिकडचे रिपोर्टर्स काही वेगळे म्हणतात, त्याचप्रमाणे तिकडचे जे वेगळे आकडे आहेत, आकड्यांमध्ये जे आपल्याला डिफरन्स दिसून येतोय तो कधी एक होईल आणि एक्झॅक्टली याच्या मागचं जे रिझन काय ते समजेल ना, तेव्हाच आता आपण त्याच्यावर बोलूया. सध्या तरी ही कंडिशन खूप वर्स्ट आहे. ओके, थोडंसं आता पुढे वळूया. लेक्चरला संपवण्याआधी गंगा नदीबद्दल आपण बोलतोय, तर गंगा नदीबद्दल थोडीशी माहिती पण घ्या जी तुम्हाला परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकते. जसं बघा, गंगा नदी एक पवित्र नदी आहे आणि या पवित्र नदीमध्ये असं काहीतरी घडणं हे नक्कीच खूप वर्स्ट आहे. गंगा नदीचं जे उगम स्थान आहे ते उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यामध्ये गौमुख जवळ गंगोत्री मधून होतोय. आता हे जे गौमुख आहे ते 3900 मीटर उंच आहे, पण जिथे हा उगम होतोय ना तिथे गंगा नदीला गंगा नदी म्हणून नाही तर भागीरथी म्हणून ओळखलं जातं. अच्छा, आता हे भागीरथी गंगा याचं काय कनेक्शन आहे यावर ऑलरेडी आपण एका लेक्चरमध्ये जेव्हा उत्तराखंडचं लेक्चर घेतलेलं बघा त्यामध्ये डिस्कस केलं होतं, पण तरी सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. इथे गंगोत्री जवळ ज्या नदीचा उगम होतो त्याला आपण भागीरथी म्हणून ओळखतो, राईट. तिथेच बद्रीनाथ जवळ एक अलकनंदा नदी उगम पावते आणि ती नदी आणि भागीरथी नदी हरिद्वार जवळ एकत्र मिळतात. कुठे? हरिद्वार जवळ एकत्र मिळतात आणि तेव्हापासून त्या नदीला गंगा म्हणून ओळखलं जातं. आणि हरिद्वार जवळ हे जे त्यांचं संगमाचं स्थान आहे त्याला देवप्रयाग म्हटलं जातं. पण इथे अलकनंदा नदी सुद्धा गंगा नदीला मिळण्याच्या आधी किंवा भागीरथी नदीला मिळण्याच्या आधी बऱ्याचशा नद्या येऊन मिळतात तिला. जसं त्यामध्ये धौली गंगा आहे, त्यानंतर इथे नंदाकिनी आहे, मंदाकिनी आहे आणि पैदर गंगा आहे. तर त्याच्या सुद्धा संगम स्थानांना काहीतरी नाव आहेत, ती तुम्ही इथे नकाशामध्ये बघू शकता आणि नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर आपण उपनद्या बघितल्या तर यामध्ये काही महत्वाच्या उपनद्या आहेत ज्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या. जसं त्यामध्ये रामगंगा आहे, त्यानंतर गोमती आहे, घाग्गर आहे, त्यानंतर गंडक आहे, कोसी, त्याचप्रमाणे महानंदा. या गंगा नदीच्या उपनद्या ज्या डाव्या बाजूने गंगा नदीला मिळतात. मग उजव्या बाजूने यमुना नदी मिळते, सोन नदी मिळते आणि गंगा नदीची जी सर्वात मोठी उपनदी आहे ती आहे यमुना नदी, जी आताच आपण इथे बघितलं यमुनोत्री जवळ उगम पावते. पण ती अगदी पुढे जाऊन म्हणजे कुठे तर अलाहाबाद जवळ म्हणजेच प्रयागराज जवळ ती गंगा नदीला मिळते. ठीक आहे, म्हणजे जिथे गंगा नदी आणि यमुना नदी यांचं संगम स्थान आहे त्याला प्रयागराज म्हणून ओळखलं जातं. आता पूर्वी याला अलाहाबाद नाव होतं पण आता ते झालेलं आहे प्रयागराज. ठीक आहे, सो गंगा नदीबद्दल आपण जर माहिती बघितली अजून तर सुरुवातीला ती दक्षिणेकडे वाहते बघा, आधी दक्षिणेकडे वाहते त्यानंतर ती ईशान्येकडे वाहत जाते. मग ईशान्येकडे वाहताना तिचे अजून दोन विभाजन होतात, भागीरथी आणि हुगळीमध्ये. त्यानंतर ती जाऊन ती बांगलादेशला बांगलादेशमध्ये जाते. बांगलादेशमध्ये अच्छा गंगा नदीला पद्मा नावाने ओळखतात, एवढं लक्षात ठेवा. गंगा नदीला गंगा या नावाने ओळखत नाही बांगलादेशमध्ये, तर पद्मा नावाने ओळखतात. भारतामध्ये जर आपण गंगा नदीची लांबी बघितली तर ती 2525 किलोमीटर आहे आणि ती कोणकोणत्या राज्यातून वाहते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातून वाहते. त्याची लांबी किती आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि फक्त भारतामध्ये आपण बघितलं तर 8.6 लाख एवढं म्हणजे 8.6 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र गंगा नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे. आणि गंगा नदीची जी व्यवस्था आहे ती भारतातली सर्वात मोठी व्यवस्था आहे. जसं उपनद्या कोणकोणत्या आहेत त्या तर मी तुम्हाला आता सांगितलेल्याच आहेत. मग ही जी नदी आहे ती पुढे जाऊन मग इथे मिळते बंगालच्या उपसागराजवळ सागर आयलंड जवळ. हे सुद्धा लक्षात ठेवा कोणत्या आयलंड जवळ मिळते? बंगालच्या उपसागराला तर सागर बेटाजवळ. ठीक आहे, सो गंगा नदीबद्दल आता आपण इथे बरीचशी माहिती बघितलेली आहे. पण आता आपण फक्त एक प्रे करू शकतो की लवकरात लवकर आपण यातून बाहेर पडावं आणि ज्या आता सगळ्या चुकीच्या निगेटिव्ह न्यूज येत आहेत त्या खरंच बस झाल्या. थांबूया आता आपण इथेच लेक्चरमध्ये जाता जाता हा एक प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.